हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज भेंडी आपण वेगळ्या पद्धतीची करूया। अतिशय चविष्ट अशी ही भेंडी करणार आहोत। तर हे बघा, हे पाव किलो मी भेंडी घेतलेली, स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे आणि पुसून घ्यायची आहे। आणि आता हे बघा, ह्या पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे, उभे उभे कट करायचे आहेत, अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। हे बघा, आता एक 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहे न तेल घालता आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। आता त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे। तेल व्यवस्थित असं गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं टाकलं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे, बारीक कट करून 1 कांदा घेतलेला आहे आणि 2 मिरच्या बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। कांदा 50% परतायचा आहे, 50% ठेवून द्यायचा आहे, तो नंतर आपण परतायचा आहे। आता हे बघा, कढीपत्ता पण टाकलेला आहे। आता कांदा 50% परतला की साईडला करून घ्यायचा आहे आणि मधोमध असं आपण 2 चमचे, छोटे आहेत 2 चमचे, हे बेसन टाकलेलं आहे आणि बेसन पण 1 मिनटं असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। 1 मिनटं परतल्याच्या नंतर सगळं एकत्र करायचं आहे आणि एकत्र करून 1 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। बेसनचा कच्चेपणा जायला हवा इतकं परतायचं आहे। आता हे बघा, हिंग टाकलेला आहे पाव चमचा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद पावडर टाकलेली आहे पाव चमचा, चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। आता व्यवस्थित असे मसाले छान परतून घ्यायचे आहेत। आता मसाले परतले की यामध्ये आपण भाजलेली ही भेंडी टाकायची आहे। चवीला अप्रतिम लागते, नक्की या पद्धतीने करून बघा, खूप छान चवीला आहे ही भाजी। हे बघा, आता एक 5 मिनटं आता परत शिजवून घ्यायची आहे आणि हे बघा रेडी आहे। बघा, अशा पद्धतीने शिजवून छान लागते, डब्याला वगैरे मुलांच्या खूप चवीला छान असते ही। आता वरून कोथिंबीर भुरभुरायची आहे। बघा किती छान झालेली आहे, चवीला पण अप्रतिम लागते। आता भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर खाऊ शकता। हे बघा, चपाती, भाजी आणि साईडला दही, एकदम अप्रतिम लागतं। तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।